सांगलीतनं मी तुमच्या भजीचं नाव ऐकून आज शूटसाठी सांगलीतनं नान्नीमध्ये आलोय. इतकी तुमची भजी फेमस आहेत, अगदी सांगलीपर्यंत नाव आहे. आमचे मित्र गणेश चौकाळे इथं बँकेमध्ये जॉबला आहेत. त्यांनी सांगितलं की इथली भजी एक नंबर असतात आणि इथल्या भजीचं एकदा शूट घ्या, तर त्यासाठी मी आलो होतो ऍक्च्युली. तर आता शेखर आलास यांच्या आलासी भजी सेंटरवर आलोय आणि दादा आपल्याला आता मिरची भजी सुरुवातीला करून दाखवत आणि नंतर आपण कांदा भजी बघणार आहे. दादा आता काय काय घेतो सांगा आपल्याला. आता आता मीठ घ्यायचं थोडं. ओके, मीठ घेतलेलं आहे. हा, त्यानंतर खायचा सोडा घेऊ. ओके, खाण्याचा सोडा घेतलाय जरा. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. ओवा घेतलाय. हा, ओवा घेतलाय. ओके, आता किती भजी करतोय आपण. आता एक 10 प्लेट. 10 प्लेट. थोडं पाणी घेतलंय. ओके, त्या मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकलं. हा, पाणी घ्या. दादा मगाशी म्हणावं तसं हे पीठ दळून घेतलं का तुम्ही. हा, दळून घेतलेलं आहे. बर, ओके. कलर छान आहे पिठाचा. हा, मग डाळ कुठनं खरेदी करताय काय. डाळ नांदीमध्ये दावणवली. बर, नांदीमधूनच घेताय. ओके, तर हे डाळ आता घेतलेली आहे. हा, ओके, डाळीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ घेतलेलं आहे. ओके, त्यात मिश्रण चालू आहे. ओके, आता मिक्सचर केलं जाईल. हा, तर सगळे मसाले टाकून झालेले आहेत. हा, टाकून होते आणि पीठ जे आहे ते एकजीव केलं जाईल. एकजीव केलं जाईल. त्यामध्ये चटणी किंवा बाकीचे काही पदार्थ पडत नाही, तेवढेच आता जे घातले तेवढेच. हा, तेवढंच. आलं लसूणची पेस्ट घालणे. ओके, आता पेस्ट घालायची का. हा, गरजेनुसार, चवीनुसार. ओके, भजीमध्ये पहिल्यांदाच मी बघतोय की आलं लसूण घातलं जाते पेस्ट. प्रत्येक भजी सेंटरचा मित्रांनो एक युनिकनेस असतो. हा, थोडासा फरक असतो, पण त्यामुळेच त्या भजीची चव वाढत असते. बरोबर. तर शेखरदादांचा बीकॉम झालेला मित्रांनो, आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला आणि हा भजीचा स्टॉल इकडे नांदीमध्ये चालू केला. मिरची कसली आहे दादा. मिरची, हिरवी मिरची कट करून घ्यायची. ओके, समोर बघू शकता ही हिरवी मिरची जी आहे ती कट करून घेतली जाते. हा, ओके, आता एक एक मिरची टाकून आता ही भजी सोडली जाते. हा, मित्रांनो जागेची थोडी अडचण आहे, त्यामुळं पण सेटअप खूप छान बसवलाय. सेटअप तुम्हाला दाखवतोच मी थोड्या. आपण भजीची प्रोसेस बघतोय. ही मिरची भजी सोडली जाते. मिरच्या छानपैकी कट करून घेतल्या आणि इथं भजी समोर बघू शकता मित्रांनो, छानपैकी भजी इथं सोडली जातात. पिठामध्ये घातलेले जिरे, ओवा, बाकीचे पदार्थ तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. मी क्लोजअप दाखवायचा प्रयत्न करतो आणि एक एक करून आता इथं भजी सोडली जातात. चांगले. आणि शेखरालाच्या कष्टाळू माणूस आहे. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्ट आहे. 4 महिन्याच्या आधीच त्यानं एका मोठ्या आजारावरती मात करून त्यानं परत धंदा बसवलेला आहे. बरोबर, ते खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अगदी बरोबर. त्यामुळं रोज चेष्टा मस्करी असते आमचे, पण धंद्याच्या वेळी धंदा, कामाच्या वेळी काम, गिऱ्हाईक कंटिन्यू असते. बरोबर. गप्पा मारला मात्र तुम्ही संध्याकाळी जमता येते सगळे. संध्याकाळी सकाळी वेळ असतो. ओके, काम झालं की इकडं एकत्र येत आहे. गावातलं एकत्र येण्याचं हे ठिकाण म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. रोजची आमची चेष्टा मस्करी आहे. सकाळी देवाला जाऊन येणे, तिथे 4 नाश्ता करणे आणि आपल्या कामाला जाणे. ओके ओके, चालेल. समोर आपण बघू शकतोय खूप छान पद्धतीने आता ही मिरची भजी सोडलेली आहेत. या पावसामध्ये गरमागरम भजी खायला इथं थोड्या वेळानं गर्दी होईलच. आता मित्रांनो जास्त करून इथं शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी सगळे इकडं भजी वगैरे टेस्ट करायला येतात आणि संध्याकाळी शेळोप्याच्या गप्पा मारायला देखील इथं खूप गर्दी होते आणि गप्पा मारत मारत इथं गावाकडे अशा भजी एन्जॉय केल्या जातात. मित्रांनो तुम्ही देखील कुठले गावामध्ये राहत असाल तर तुमच्या गावात देखील असेच भजी सेंटर्स वगैरे असतील आणि तिथं संध्याकाळ झाल्यानंतर शेतकरी वगैरे बाकीचे कष्ट करून भजी टेस्ट करायला येत असेल तर अशीच नांदीमध्ये देखील इथं खूप छान मला वाटलं. इथं आल्यानंतर लोक गप्पा मारत मारत ही गरमागरम भजी जी आहे ती एन्जॉय करतात. दादा आपले जास्त करून कस्टमर कोण असते इथं. कस्टमर आपले शेतकरी शेतकरीच आहेत जास्त. शेतकरी म्हणा. बर,
मजूर वर्ग मजूर वर्ग आहे. संध्याकाळ झाल्यानंतर येतात, संध्याकाळी 6च्या पुढे जरा लोक येतात भरपूर गर्दी वाढते हा संध्याकाळी. गर्दी होत्या. ओके. आणि सकाळी सकाळी असते, सकाळी तरी 6च्या पुढे असतात कामावर जाणारी, शेतात कामावर जाणारी बर ती लोक सकाळी चहा नाश्ता करून जातात. नाश्ता करूनच शेतावरती जातात कामाला. कामावर. ओके. बाबाचं बाळूनगर आहे. आणि राहणार कुठे? धरणगुत्ते. धरणगुत्तीला राहत आहे. होय, दुसऱ्या गावात राहत आहे. धरणगुत्तेत आहे. बरं बरं नाश्त्याला कामाला नांदीत आहे, धरणगुत्ते नांदीच्या बर. काम करून सकाळी सकाळी बी आणि संध्याकाळी बी खाऊन जातो मी. तुमच्या गावातल्या पण लोकांना सांगा मग व्हिडिओ बघायला सगळ्यांना. चालेल. मुख्य करून नान्नीची ओळख जरा सांगा, कशासाठी ओळख आपली? भजी आता फ्राय व्हायला वेळ लागेल ना थोडा, हा. तर नान्नी बद्दल तुमच्या माहिती सांगा की आम्हाला जरा. नान्नी कशासाठी? नांदीमध्ये आपली महत्व गणेश बेकरी हा. हे महत्व आहे. बरं, गणेश बेकरीमुळे आता नान्नी प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध झाले आहे. हा, हा. त्यानंतर आपल्या नांदीमध्ये जैन समाजाचं मोठं मठ आहे. बर. बघासारखं आहे ते. बर. काय मठाचं नाव काय? मठाचं नाव स्वस्त श्री भीमसेन भट्टारक महाराज. बर. तर मठ बघण्यासारखं आहे. मठ बघण्यासारखं आहे. बर. त्यानंतर आपल्या गावामध्ये भैरवनाथ मंदिर आहे. जागृत मंदिर आहे भैरवनाथाचं. भैरवनाथ मंदिर आहे. तर इथं आल्यानंतर समोर दिसते तेच आहे म्हणजे मोठं. हा, समोर ते अनिल भावांची मूर्ती आहे, जैन समाजाची. ओके ओके. भजीदा किती वेळ लागेल आता भजी व्हायला अजून? आणि 5 मिनिटं लागेल. कलर थोडासा गोल्डन होत आलाय. हा, गोल्डन होत आलाय. ओके. गोल्डन झाल्यानंतर भजी काढणे. ओके. दादा खूपच कमी तेलामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं फ्राय करताय भजी. आणि एवढं कमी असून सुद्धा तेल फ्लॅट झालं नाही, सत्या नाही झालं म्हणजे गोल राहिलेत भजी. कमी. ओके. वा, कलर छान आलाय, अगदी गोल्डन कलर आलाय. समोर चेक करू शकता मित्रांनो. आणि खूप छान कलर वरती ही भजी काढले. नक्कीच ही कुरकुरीत झाली असणार आहेत. कलर वरूनच आपल्याला समजतंय. तर समोर मित्रांनो मिरची भजी आपल्या समोर आता तयार आहे आणि आता वेगळ्या प्लेटमध्ये ही काढून ठेवली जाते. मित्रांनो समोर चेक करू शकता तुम्ही, ही मिरची भजी जी आहेत ती आपल्या समोर आता तयार आहे. गरमागरम मिरची भजीचं प्लेटिंग आता बघतोय आपण. दादा किती असतात प्लेटला भजी? 4 असतात. 4 असतात. आणि रेट 25 रुपये असतात. 25 रुपये. मिरची भजी सोबत काय दिलं जातं? कांदा आणि मिरची दिली जाते. तर मिरची दिली जाते फ्राय केलेली. त्यासोबत हा कांदा देखील दिला जातो. तर मिरची भजी सोबत कांदा मिरची दिली जाते आणि रेट आहे 25 रुपये. 25 रुपये. मित्रांनो अगदी माफक रेट आहे आणि खूप छान पद्धतीने इथं ही अशी मिरची भजी सर्व केली जाते. मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो तसं सेटअप पहिला दाखवून घेतो तुम्हाला. तर खूप कमी जागेमध्ये समोर बघू शकता हा सेटअप बसवलेला आहे आणि बसण्याची खूप छान अशी गावाकडे जशी असते तसे टेबल लावून व्यवस्था केलेली आहे. तर एवढ्या छान अशा पद्धतीनं हा सेटअप इथं तुम्ही बघू शकता. नाश्त्याचे सगळे पदार्थ इथं सकाळपासून संध्याकाळ मिळतात, पण संध्याकाळी 5 नंतर मात्र इथं कांदा भजी आणि मिरची भजी दिली जाते. सचिन गावडे नांदणे गेले 20-25 वर्ष यांचे वडील होते तेव्हापासून म्हणजे इथं सर्व्हिस करतात, म्हणजे घेतच भजी वगैरे भजीसाठी येतात. भजीसाठी. स्टॉलवरती काय काय मिळते आणि तुम्हाला काय घ्यायला आवडते? शक्यतो यांचं फेमस भजीच आहे. भजीच आहे. हा, बाकीचे पण नाश्ता आहेत, वडा सांबार वगैरे आहे. तर भजी बाबतीत त्यांच्या इथं म्हणजे ह्या पंचक्रोशीत त्यांचा नाद करायचा नाही पंचक्रोशीत. तर मित्रांनो आता शेखर दादा आपल्याला हे कांदा भजी दाखवतात. दादा हा कांदा कट करून घेतला? हा, कांदा कट करून घेतलाय. हा बारीक कांदा वाटतोय म्हणजे? हा, बारीक कांदा. कारण लांबडा कांदा कापला जातो भजीसाठी. ते पण ती खेकडा भजी म्हणतात त्याला. बरं, ती खेकडा भजी. हा, ओके. ही आपली वेगळी आहेत भजी. ओके. तर आता बारीक हा कांदा करून घेतलाय. कांदा घ्यायचा. सांगलीत मात्र मोठा कांदा वापरला जातो. हा, कांदा वापरतो. खेकडा भजी लहान साईज कांदा, बारीक कांद्याचं भजी आम्ही करतो. ओके. मित्रांनो आज वेगळी भजी आपण त्याला बघायची आणि ही बारीक केलेला कांदा समोर बघू शकता आणि तो इथं वापरतोय आपण. ओके. पुढची प्रोसेस सांगा दादा आता. थोडा कांदा घेतल्यानंतर मीठ थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं. मीठ घ्यायचं. बरं. त्यानंतर सोडा, खायचा सोडा. त्यानंतर धन. ओके. खायच्या सोड्यानंतर धनेपूड आहे. धनेपूड घ्यायचं. त्यानंतर थोडा ओवा. थोडा. ओके. थोडस पाणी आता मिक्स करून घ्यायचं. हा, मिक्स करून घेणे.
दादा तुमची करण्याची पद्धत जरा युनिक वाटते मला, कारण पीठ पहिल्यांदा भिजवून घेतलं जाते, तुम्ही डायरेक्ट कांदा मध्ये मसाला घालून भिजवून घेताय. हो. आता किती प्लेट साठी करतो दादा आपण? हे 10 प्लेट. 10 प्लेट्स. मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मिरची भजी आणि कांदा भजीची एक युनिक रेसिपी आपल्या समोर तयार होते. नांदणी गावामध्ये आलासी भजी खूपच फेमस आहेत मित्रांनो. गावात कोणाला जरी विचारलं तरी आलासी भजी तुम्हाला आवर्जून पत्ता सांगतील लोक, कारण अख्ख्या गावामध्ये फेमस आहेत. तर आता शेखरदादांच्या आलासी भजी सेंटरवर आलोय आणि पूर्ण रेसिपी बघायला विसरू नका. दादा किती प्लेट करतोय आपण? याचा हे 10 प्लेटचं करतोय. 10 प्लेट करतोय. तर दादा मगाशी तुमच्याबद्दल सांगताना आजारी होता तुम्ही असं सांगितलं, काय झालं होतं? मग थोडं वेळ दात काढला, दात मला प्रॉब्लेम दाखवले, दाताचा प्रॉब्लेम होता. हा. बर. त्यानंतर एक 6 महिने विश्रांती घेऊन आणि परत धंदा चालू केला. काय झालं दाताना? दातान जरा नगद जखम झाली. बर. तर डॉक्टर म्हणले हे जर काढून टाकायला पाहिजे म्हणले. बर. ठीक आहे म्हटलं, ऑपरेशन केले. एक 6 महिने घरात होतो. 6 महिने बंदच होतं हॉटेल? हा, बंद होतं 6 महिने. बर. 6 महिन्यानंतर दुकान चालू केल्यानंतर लोकांचा परिसर आणि आहे तसं मिळाला. लोक काय म्हणजे न घाबरता दुकानात यायले, काही अडचण नाही. लोक प्रतिसाद दिले, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. दादा कसं आहे, मला तर वाटतं की तुमचा स्वभाव आणि बोलण्याची पद्धत यामुळे लोक जास्त करून येतात. पदार्थ तर चांगले आहेतच, पण तुमचा स्वभाव देखील खूप छान आहे, त्यामुळे लोक इथं गर्दी करतात. बोलता बोलता दादानी पण सांगितलं की खूप कष्टाळू स्वभाव आहे तुमचा. आणि हे पीठ आता मळून तयार आहे दादा? हा, पीठ तयार आहे. वा, छान पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे पीठ आता मळून तयार आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तसं मी देखील घरी करून बघेन, कारण इतक्या बारीक कांद्याची भजी कधी केली नव्हती मी. मित्रांनो मगाशी म्हणालो तसं ही भजी मला युनिक वाटली, कारण इतका बारीक कांद्यामध्ये भजी मी कधी केली नव्हती घरी पण आणि बघितली नव्हती. तर अतिशय बारीक कांद्यामध्ये छानपैकी भजी आता सोडली जातात. पिठाचं टेक्स्चर तुम्ही चेक करा, आणि त्या टेक्स्चरमुळे भजी छान पद्धतीने इथं कुरकुरीत होतात आणि छान पद्धतीने फ्राय केले जातात. तर आता हे 10 प्लेट साठी भजी काढली जातात, आणि आता 5:30 वाजून गेले, 6 वाजलेत. आता गर्दी आता भजीची वाढेल ना दादा भजीसाठी? हो मित्रांनो खूपच खमंग आणि छान असा सुगंध येतोय आता भजींचा, कारण आता भजी ज्या आहेत त्या छानपैकी फ्राय होत आहेत. तर दादा आता 5-10 मिनिटं झालेली आहेत, आणि समोर बघू शकता ही भजी आता तेलावरती तरंगा लागलेत. दादा भजी तयार झाल्यात कसं समजते तुम्हाला? काय त्याचं टेस्टिंग काय असते तुमचं? गोल्डन कलर आल्यानंतर, गोल्डन कलर आलो ना, कलर म्हणजे कलर वरून तुम्ही ठरवता होता की भजी आता झालेत, भजी शिजले की नाही ते कळते. ओके, कारण आजपर्यंत भजी शिजली पाहिजे हे महत्वाचं आहे. कच्ची राहता कामा नये, कारण मोठ्या आकाराची भजी तुमची ती छानपैकी आतनं शिजली पाहिजे. बरोबर. तर भजी आता घेतल्यानंतर मी आतून फोडून दाखवणार आहे की कितपत शिजलेले आहेत. मिश्रण महत्वाचं आहे. मिश्रण महत्वाचं आहे. सोडा आणि मीठ व्यवस्थित टाकणे, आणि कांदा आणि बेसन पीठ याचं व्यवस्थित मिश्रण करून सोडणे हे महत्वाचं आहे. खुसखुशीत होणे, खुसखुशीत भजी होणे हे महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे भजी ह्या खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात. ओके, आणि आतनं व्यवस्थित शिजल्या जातात. गॅसचा पण रोल असेल ना यामध्ये? गॅस कितपत मंद ठेवावा, जास्त ठेवावा, नाहीतर जास्त जर ठेवला तर वरचं भाजते, आत कच्चं राहणार मग. बरोबर, अगदी बरोबर. दादांचा मित्रांनो 30 वर्षाचा अनुभव आहे, आणि त्यातले सगळे बारकावे भजी मधले दादांकडे आहेत, आणि त्यामुळेच ही भजी इतकी फेमस आहे. तर दादा मध्ये मी पण मागच्या महिन्यात येऊन गेलो होतो, पण हॉटेल तुम्ही म्हटलं तसं बंद होतं बरं का. मित्रांनो दाखवला इथं आहे म्हणून, पण बंद होतं. तर आता चालू झालं, आता सगळे येऊ शकतात दिवसभर, कधी पण आलं तर मिळेल भजी. दुपारी 3-4च्या पुढे तर संध्याकाळी 9 पर्यंत. बरं दादा, तुमचा काय करा, फोन नंबर जरा सगळ्यांना सांगा, म्हणजे प्रेक्षक आपले येणार असतील तर तुम्हाला डायरेक्ट फोन करून येऊ शकतील. 98-60-77-22-07 जयसिंगपूर रोड, भरत बँकेसमोर. ओके, आपलं नाव पण सांगा. शेखर कोळी उर्फ आलासे. तर मित्रांनो 5 मिनिटं झालेले आहेत आता, आणि
समोर इथं चेक करू शकता तुम्ही. आता ही भजी जी आहेत ती खूप छान पद्धतीनं गोल्डन कलर वरती फ्राय केलेले आहेत. तर ही भजी जी आहेत ती आता खूप छान पद्धतीनं फ्राय झालेले आहेत. आणि दादा जसं मगाशी म्हणाले की कुरकुरीत भजी होण्यासाठी आणि आतून भाजली जाण्यासाठी ही अशा पद्धतीनं त्या कलरवरती भजी काढावी लागतात. बरोबर ना दादा? हो. बरोबर. तर आता वेगळ्या प्लेटमध्ये आता आपण भजी काढू. फ्राय झाल्यात व्यवस्थित आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेतले जातील. आता ही व्यवस्थित भजी झालेली आहे. आता आपलं नाव सांगा तुमचं. माझं नाव बाबूराव लट्टे, मी रोजचा कस्टमर आहे. बर. आल्यानंतर काय घेणं आवडतं तुम्हाला? काय घ्यायला आवडते तुम्हाला? आम्ही रोज भजी खातो, पोहे उपीट खातो, बर, पुरी भाजी खातो, वडा सांबार खातो. बर, सगळेच पदार्थ चांगला आहे. बर. मी पेंटिंग काम करतो, कॉन्ट्रॅक्टर आहे. आल्यानंतर काय घेणं आवडतं? काय घ्यायला आवडतं? मला कांदा भजी आवडते. तुला पुरी भाजी पण स्वादिष्ट आहे. पुरी भाजी, वडा सांबार, मिरची भजी आहे, परत चहा पण. त्यानंतर कुठली भजी घेणं आवडते तुम्हाला जास्त? मिरची भजी. मिरची भजी. मिरची असो, आपले कांदा भजी असो, दोन्ही टॉप एकदम. काय आलं की कंपल्सरी आपण खाल्ल्याशिवाय जात. नांदेड आला की कंपल्सरी इथं भजी खाल्ल्याशिवाय जायचंच नाही. विषय हार्ड आहे. मित्रांनो, आलासे भजी सेंटर वरती नांदेडमध्ये आपण आलोय आणि इथं मिरची भजी, कांदा भजी इतकी फेमस आहेत की मला जे नांदेडचे मित्र आहेत माझे त्यांनी सांगितलं की अमोल आल्यानंतर इथं ही भजी कव्हर करायला विसरू नको. तर दादांनी आजारावरती मात करून 6 महिन्यानंतर आता हे हॉटेल उघडले. मागच्या महिन्यात आलो होतो पण हॉटेल बंद होतं आणि आज आपल्याला नशिबानं आपल्याला हॉटेल आता चालू केले. दादांची तब्येत पण आता ठणठणीत आहे. तर कधीही तुम्ही इथे या. दादांनी फोन नंबर सांगितलेला आहे, त्या फोन नंबरवरती फोन करा, दिलेल्या पत्त्यावरती या आणि भजी टेस्ट करायला विसरू नका. आता आपण समोर इथं बघू शकता भजी क्लोजअप दाखवून. तर ही एक कांदा भजी आणि एक मिरची भजी घेतली आहे. त्यासोबत आपल्याला मिरची आणि कांदा दिलाय. एका प्लेटला मित्रांनो 4 मिरची भजी किंवा कांदा भजी दिले जातात. आपल्याला आता जास्त खाता येणार नाही, त्यामुळे थोड्या आपण टेस्ट करण्यासाठी घेतले. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण मिरची भजी घेऊया, कारण थोडी आता गार झाली असेल, करून वेळ झालाय. तर तुम्ही बघू शकता हे वड्यासारखं आवरण जे आहे अतिशय कुरकुरीत समोर बघू शकता तुम्ही. आणि क्लोजअप बघा, आतून देखील हे पीठ कुठेही कच्चं राहिलेलं नाही आहे. खूप छान पद्धतीनं फ्राय झालेलं आहे. आणि जसं शेतकरी जे इथं आले होते इथल्या गावातले, तर भजींच्या बाबतीत जे कौतुक करत होते तेवढ्यासाठीच ती खूप छान पद्धतीनं त्या भजी फ्राय केल्या जातात. आणि आता एक बाईट घेऊयात आपण. वा. तर मित्रांनो, एक वैशिष्ट्य असं सांगतो मी, कुठलीही भजी अशी टेस्ट केल्यानंतर, मिरची भजी स्पेशली, एक सोड्याचा एक वास येतो. आणि ह्यात कुठेही सोडा जाणवत नाही. म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये तुम्ही सोडा वापरलाय, अगदी योग्य प्रमाणामध्ये म्हणतो आपण, की जसं जेवढा पाहिजे तेवढा. चवीला कुठेही मारक ठरत नाही येतो. खूप छान पद्धतीनं इथं सोडा अगदी कमी प्रमाणात वापरला आणि सगळे मसाले जे आहेत ते या पिठामध्ये खूप छान मिक्स झाले. मिरची भजी मित्रांनो खरंच अप्रतिम आहे. जशी मिरची भजी असायला हवी अगदी तशा पद्धतीनं ही मिरची भजी इथं आहे समोर. आता तुम्हाला मी मुद्दाम दाखवतोय आपलं आवरण, हे कुठेही कच्चं राहिलेलं नाही आहे. खूप छान पद्धतीनं ही भजी जी आहे ती फ्राय झालेली आहे. वा, अतिशय मस्त मित्रांनो. मी त्यासोबत हा कच्चा कांदा देखील दिला. आपल्या समोर आता मित्रांनो ही कांदा भजी घेतली आपण आणि ती देखील आता तुम्हाला मी उघडून दाखवतोय. गरमागरम वाफ तुम्हाला दिसत असेल, कारण आताच ही भजी जस्ट काढलेली आहेत आणि हाताला भासायला देखील खूप गरमागरम आहे. आतून तुम्ही चेक करू शकता, खूप छान पद्धतीनं इथं फ्राय झालेले आहेत. आतून काही कच्ची राहिलेली नाही आहे. तर या छोट्याशा बारीक केलेल्या कांद्यामध्ये ही भजी कशी लागतात आता आपण बघूया. अतिशय युनिक. खरंच जे भजी लवर्स असतील त्यांनी नांदेडला आल्यानंतर इथं यायला विसरू नका आणि कांदा भजी आणि मिरची भजी नक्की ट्राय करा. इथं सगळेच पदार्थ मिळतात, पण सकाळच्या सेशनला नाश्त्याचे सगळे पदार्थ असतात. जसं दादांनी सांगितलं, पुरी भाजी, पोहे, उपीट सगळंच मिळतं.
पण संध्याकाळी 4-5 नंतर मात्र इथं भजी मात्र तुम्हाला आल्यानंतर नक्की टेस्ट करायला मिळतील. तर नक्की मित्रांनो इथे या आणि भजी टेस्ट करायला विसरू नका. भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. जयसिंगपूर पासून नांदीमध्ये येणाऱ्या रोडवरतीच आरासे भजी सेंटर आहे. तर निळ्या रंगाचं हे डोअर दिसते तुम्हाला. इथं कुठेही नाव लिहिलेलं नाही आहे भजी सेंटरचं. तर बँकेच्या समोरच ही जी समोर भरत बँक दिसते, भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, तर त्या बँकेच्या समोरच इथं तुम्हाला भजीचा स्टॉल दिसेल. तर सुट्टी वगैरे कधी असते? सुट्टी नसते. रविवारी पण चालू असते. तर सुट्टी नसते मित्रांनो.